मिरजेत मारहाण प्रकरणी दर्गा खादिम जमात तर्फे मिरज शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन। गुन्ह्यात निष्पाप नावे गोवली गेली, कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सैराब मुश्रीफ आणि साजिद पठाण यांच्यामध्ये मच्छी मार्केट येथे झालेल्या मारामारी प्रकरणी आज दर्गा खादिम जमात तर्फे मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट रिजवान शरीक मसलत, अजगर शरीक मसलत, जानीब मुश्रीफ, गुडुलाल मुश्रीफ यांच्यासह सुमारे 150 ते 200 दर्गा खादिम जमातचे सदस्य उपस्थित होते। या मारहाण प्रकरणी निष्पाप नागरिकांची नावे गोवली गेली असून कायद्याने योग्य कलमे लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। एक मिनिट रोल। मी ॲडव्होकेट रिजवान रफिक शरीक मसलत, दर्गा खादिम। आम्ही आज या मिरज शहर पोलीस स्टेशनला PI साहेबांना निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आलेलो होतो की ॲडव्होकेट सैराब अब्दुल मनाफ मुश्रीफ यांना जे मारहाण झालेली होती उर्साच्या 12/2/2024 रोजी आणि त्या संदर्भातलं त्यांच्या विरुद्ध जी जखम त्यांना झालेली आहे त्याप्रमाणे त्यांना कलम तसे लावलेले नाहीत। त्या संदर्भातलं दर्गा खादिम समाज, मुतवल्ली शरीक मसलत मुश्रीफ आणि आज रोजी इथं तक्रार देण्याकरता निवेदनाद्वारे आलेले होतो आणि त्या संदर्भात आमच्या समाजातील काही व्यक्ती जावेद मुतवल्ली, झाकीर मुतवल्ली, नासिर मुतवल्ली आणि रियाज शरीक मसलत हे त्या ठिकाणी नसताना सुद्धा त्यांचे नाव त्या तक्रारीत क्रॉसमध्ये म्हटलेलं आहे। त्या संदर्भातला आम्ही निवेदनाद्वारे त्यांचे ह्या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता मिरज शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे। तुमची ह्यामध्ये जे घटना घडलेली आहे त्याप्रमाणे योग्य ते कलम लावण्यात यावे। या जे घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात ज्यांना मारहाण झालेली आहे त्या संदर्भातलं जे कलम कमी लावलेले आहेत त्या संदर्भात योग्य ते कलम आहेत 307, 326 त्याप्रमाणे त्यांच्यावर कलम लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जे निरपराध जे व्यक्ती त्यांचे नावं त्यांच्या फिर्यादीमध्ये म्हटलेले आहेत त्यांचे नाव त्या फिर्यादीमध्ये कमी करण्यात यावी ही आमची मागणी आहे। कारवाई व्हावी। मी जावेद मुतवल्ली दिनांक 12/2/2024 रोजी दिनांक रात्री 12:30 ते 1:15 दरम्यान घरी झोपण्याच्या अवस्थेमध्ये असताना माझ्या मुलीचा मला फोन आला की पप्पा जरा घरी येता काय, कारण काय दोघांची भांडणं झालेत आणि जरा तुम्ही या। त्यामुळे मी, माझा भाऊ जाकीर मुतवल्ली आम्ही पळत आमच्या मुलीचा फोन आल्यामुळे आम्ही पळत त्यांच्या घराकडे निघालो। ज्यावेळी मी तिथे पोहोचलो त्या आम्हाला कळलं की माननीय ॲडव्होकेट सैराब मुश्रीफ यांना मारहाण झालेली आहे आणि ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत। त्यामुळे आम्ही तसेच दोघं भाऊ आणि बाकीचे 2-4 आमची मित्रमंडळ होती, आम्ही त्यांना घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 1:45 दरम्यान आम्ही दाखल झालो आणि तिथं त्यांचा उपचार चालू असताना आम्ही तिथं पोचलो आणि आम्हाला हे काही साहजिक कल्पनासुद्धा नसताना माझी जाकीर मुतवल्ली, नासिर मुतवल्ली आणि रियाज शरीफ जो आमचा मित्र आहे तो आम्ही विचारपूस करण्यासाठी आमची जावे असल्यामुळे गेले असताना आमची न कारण आमचे नावं या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आली आहे। आमची प्रशासनास अशी अपेक्षा आहे की अशी निवेदन देण्यासाठी आम्ही आले की आमची ही निष्पाप नागरिक जे आहोत आम्ही ज्येष्ठ नागरिक होतो तर तरी आमची नावं कमी करण्यात यावी आणि झालेल्या गुन्ह्यात ज्याने हा गुन्हा केलाय दखलपात्र गुन्हा असताना ज्याने आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जबाब घेण्यास टाळाटाळ केली, त्यांना उपचार करण्यास टाळाटाळ केली, त्यांना सगळं योग्य ते कारवाई करून गुन्हा दाखवला हवं आणि ज्याने हा गुन्हा माजवला आणि समाजात दहशत निर्माण केली त्यांची योग्य ती त्यांना कर्म लावून त्यांना जबाबदार धरून त्यांना कारवाई व्हावी एवढीच आमची प्रशासनास अपेक्षा आहे आणि आम्ही याद्वारे सर्व मुस्लिम समाज यांच्या भावना तीव्र आहेत आणि या सर्व मुस्लिम समाजाला आणि मुतवल्ली शरीक मसलत मुश्रीफ दर्गा खादिम जमात याला घेऊन आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो होतो। माननीय PI साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे आणि सगळं संपूर्ण प्रिंट मीडिया आणि समाचार वगैरे मंडळींचा सुद्धा आम्ही आभारी की आमच्या पाठीशी तुम्ही थांबला आणि हे माननीय हजरत ख्वाजा शमना मिराज रहमतुल्लाह यांच्या दर्गानिमित्त आलेल्या भाविकांच्या गालबोट न लागू देता प्रशासनाने ही कारवाई हाताळली त्याबद्दल आम्ही त्यांचं सर्वांचे आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।